पंढरी, तुझ्यावर किती विश्वास होता माझा. दिलेलं कार्य पूर्ण करशील अशी खात्री होती माझी. पण निराशा केलीस माझी. सगळं सुरळीत चालू होतं, पण वेदा, तुझं स्पष्टीकरण नको मला आता. जी तिथी हातात होती ती सुद्धा माती मोल ठरली, केवळ तुझ्यामुळे. तुझ्यामुळे, तुझ्या चुकीमुळे मी पुन्हा आहे त्याच ठिकाणी आहे. आता क्षमा नाही, याची शिक्षा अवश्य मिळणार. ही एक चूक माफ कर, पुन्हा असं होणार नाही. एक संधी दे मार्जरी. मी आजपर्यंत तुझा कुठलाही शब्द टाळलेला नाही. तुझा शब्द प्रमाण मानून तेच करत आली. दया कर, दया कर मार्जरी. दिली, केवळ एक संधी दिली. मया मुक्तीन संभाव्यते, सर्वं नाशयामि अहम्. वीराचे बाबा, ऐका ना, मला सोडा. कोण आहेस तू? कोण आहेस? अंबिका. कुठून आलीस? अनाथ आश्रमात. तुझे आई वडील? नाही आठवतो, अनाथ आश्रमातून आले. जोवर माझ्या प्रश्नांची नीट उत्तर मिळत नाही तोवर तुला इथून जाता येणार नाही. सांग, कोण कोण रक्ताची माणसं शिल्लक आहेत तुझी या जगात? आता या क्षणी मला फक्त माझी मुलगी आठवते, वेदा. ऐका ना, माझ्या मुलीचा जीव धोक्यात आणि जर मी नाही गेले ना तर काहीतरी अनर्थ घडेल. मला जाऊ दे इथून प्लीज. एका आईचं दुःख समजून घ्या. माझ्या लेकराला गरज आहे माझी. गप्प बस. इथे काहीतरी वावग घडणार आहे. मला जाऊ दे. शांत राहा, नीट ऐकू दे मला. माझी वेदा एकटी आहे. गप्प बस म्हणून सांगितलं ना तुला. मला आता हळूहळू स्पष्ट ऐकायला यायला लागलंय, दिसायलाही लागलंय. नाही नाही. मला नीट पाहू दे, ऐकू दे. इथे काय घडतंय? तुम्ही मीराचे बाबा. पाहू दे मला. मीराचे बाबा, मला जाऊ दे इथून. माझी वेदा एकटी आहे तिकडे. हरी, विराताई अजून कशी नाही आली रे? मला वाटतंय तू खूप टेन्शन घेतेस. येईल ती. ती जंगलात गेली आहे ना, म्हणून मला खूप भीती वाटते. पण आपली मीरा कोणाला घाबरत नाही. काय शतपावली घालतेस का? हा? अगं बस ना एका जागी. पाय दुखावून घेशील ना. नाही गाई, ताईची काळजी वाटते. तूच तिला जंगलात सरपण आणायला पाठवलंस, विसरलीस वाटतं. मग त्याचं काय? अगं येईल ती सरपण घेऊन. पण कधी? आतापर्यंत ती यायला हवी होती. मला माहित आहे, तू मुद्दामून पाठवलंस तिला. मी कशाला मुद्दामून पाठवेन ग? हा? जास्त बोलू नकोस हा तू. कारण ताई तुला या घरात नकोय. तू नेहमी तिला वाटेल ते बोलत असतेस. बरोबर बरोबर. मीराचं वाईट व्हावं असंच वाटतं या बाईला. ए, तुम्ही दोघं जण गप्पा बसा, नाही तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. नाहीच आहे दुसरं कोणी वाईट. तेवढंच जमतं तुला. तुझ्याकडे जराशी दया माया नाहीये. उलट्या काळजाची आहेस तू. जास्त बोलू नकोस हा. देन थोबाडीत नाही तर. मला शिकवतेय. आम्ही शिकवलं तरी तुम्हाला ते कळणार आहे का? पोपट्या, तुझी पोपटपंची बंद कर काय. हा, एक दिवस बघ
तुझी चोच मोडून ठेवते की नाही. तू झोपाळ्यावर बसली होतीस. मी झोपाळ्यावर बसले होते. माझे लक्ष गेलं तर एक 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 तू झोपाळ्यावर बसली होतीस. हो, मी झोपाळ्यावर बसले होते आणि तू मला इथे घेऊन आलीस आणि माझे केस विंचरतेस. बघ सुटला की नाही कोणता. आता शांत झोप लागेल तुला.